ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्ट आहेत ना. मग बरोबर आहे. सगळ्यात जास्त आता काय होतं, काय कंडिशन्समध्ये लोकांनी दत्त साधना करावी. तुमचं प्रमोशन होत नसेल, दत्तबाबांनी वाचा. ओके. तुमच्या घरात ब्लॅक मॅजिक होत असेल, नरसिंहवाडीला जाऊन या. एकदा गाणगापुरात जाऊन एनर्जी करा. तिथं काहीच हां. करायचं नाही. महाराजांना वस्त्र न्या, एक नारळ न्या आणि फक्त महाराजांच्या चरणी अर्पण करा. भोंदूगिरी कोणाची पाहूच हां. नका. तरी तुमचं जे काही ब्लॅक मॅजिक कुणी केलंय ते सुद्धा निघून जाणार आहे. हं. ज्यांना कोणाला अध्यात्माच्या रिलेटेड, मी ह्या पॉडकास्टच्या रिलेटेड सांगते सर, कितीही टोकाचं ब्लॅक मॅजिक कुणी केलं असेल, कुणी हां. बाहेरची एनर्जी केली असेल, कुणाला पिशाच लागलं असेल, कुणाला आता काय होतं की एनर्जी सोडल्या जातात, एक हं. पाठीमागे काय वाईट शक्ती सोडल्या जातात. ओके. तुम्ही नरसिंहवाडीत जा, शनिवारच्या पालखीचं दर्शन घ्या. कितीही चुकीची, कितीही एनर्जी असली, किती हाय लेवलची, निघणार म्हणजे निघणार. ओके. हे दत्त साधनेत ताकद आहे. हं. दत्त साधना कशी नवनाथ नारायण, म्हणजे दत्त साधनेतून जे नवनाथ नारायण तयार झालेत, त्यांच्याकडे तर तंत्र साधनेचं तोडण्याचंच काम आहे ना. हां. हे लोकांनी समजलं पाहिजे.